या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। कांदा व्यापाऱ्याची 21 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांनी तामिळनाडूतील दोघांनी 21,21,000ची फसवणूक केली आहे। 2018 ते 2020 या दरम्यान हा प्रकार घडलाय। मुसा रफिक अहमद बागवान, वय वर्ष 41, राहणार विडी घरकुल, हे कांदा व्यापारी आहेत। ते सोलापुरातील मार्केट यार्ड येथून त्यांचा व्यवसाय करतात। सोलापूर जिल्ह्यासह इतर राज्यातही ते कांद्याची विक्री करतात। दरम्यान त्यांची तामिळनाडू येथील सुंदर राजन आणि सईद सिद्दीक अहमद यांच्याशी व्यवसायातून ओळख झाली। त्या 2 वर्षात संशयित आरोपींनी फिर्यादी बरोबर केलेल्या व्यवहारात चोख केला। मात्र त्यानंतर दोघांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला। त्यामुळे फिर्यादीने सुमारे 41,20,951 रुपयांचा कांदा तामिळनाडू येथे विक्रीसाठी पाठवून दिला। त्यानंतर संशयित आरोपींनी वेळोवेळी 24,99,995 रुपये उर्वरित फिर्यादीच्या बँकेच्या खात्यात जमा केले, परंतु उर्वरित 21,20,995 रुपये देण्यास टाळाटाळ करू लागले। मात्र फिर्यादी सतत त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होते। यावर चिडलेल्या आरोपींनी धमकावून शिवीगाळ केली व फसवणुकीच्या दृष्टीने आरोपी हे करत असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे अधिक तपास करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।